नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपले सर्वांचे पुन्हा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत, प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांची आपण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. यापूर्वी सुद्धा बरेच आपण प्रोजेक्ट कव्हर केलेले आहेत आणि पुढे सुद्धा बरेच प्रोजेक्ट अजून कव्हर करणार आहोत टप्प्याटप्प्याने. सो तुम्ही जर ते आतापर्यंत बघितलं नसेल, तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते व्हिडिओज बघा. जर तुम्ही म्हाडाच्या लॉटरीमध्ये इंटरेस्टेड असाल आणि व्हिडिओ जर आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक पण करत जा आणि असेच कंटिन्यू व्हिडिओज बघत राहायचे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन आयकॉनला वरती क्लिक करायला विसरू नका. जेणेकरून जेव्हा-जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही ते मिस नाही करणार. सो आतापर्यंत बरेच आपण एरियाज कव्हर केलेले आहेत. लोकेशन्स स्पेशली प्राईम लोकेशन्स जसं की बाणेर, बालेवाडी, वाकड, तातावडे, पुनावळे किंवा खराडी साईडचे असतील, किंवा मग मगरपट्टा, हडपसर साईडचे असतील. बट कात्रज, आंबेगाव वगैरे त्या साईडला सुद्धा बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या मी बघितल्या. मी बघतोय बट वेळ भेटत नाही त्याप्रमाणे बनवते. सो बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की आंबेगाव साईडचे त्या साईडचे सुद्धा प्रोजेक्टचे तुम्ही व्हिडिओज बनवा कारण की तिकडे पण बरेच लोक राहतात आणि बरेच लोक त्या एरियामध्येच स्पेसिफिकली बघतायत नाही की प्राईम लोकेशन. सो अगेन प्रत्येकाचा एरिया जो काही त्यांना वाटतो तिथे त्यांना घर हवं असतं. असं नाही की भले तुम्हाला प्राईम लोकेशन असेल बट तुमच्यापासनं, तुमच्या ऑफिसपासनं किंवा बाकीच्या गोष्टीपासनं ते लांब असेल तर लोकं प्रिफर नाही करणार ते. सो त्यामुळेच मी आता बाकीचे काही लोकेशन्सचे पण व्हिडिओज कव्हर करणार आहे. त्यामधला हा पहिला आहे जो की आंबेगावचा आहे. जो की एकदम चांगला प्रोजेक्ट आहे. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतोय सध्याच. सो यामध्ये तुम्हाला 2 बीएचके विथ बाल्कनी भेटते. सेम टॉवरमध्ये भेटतायत आणि ऑलमोस्ट रेडी पोझिशन आहे. तुम्हाला जोपर्यंत सोडत होईल, रजिस्ट्रेशन होईल, तुम्हाला त्याचं पोझिशन सुद्धा लगेच भेटू शकतं. आणि लोकेशन सुद्धा प्राईमच आहे, जे की कात्रज रोड आहे, बायपास रोड. त्या रोडला लागूनच जवळपास 100-200 मीटर वरतीच मे बी 5 मिनिटाच्या अंतरावरती तो तुम्हाला हायवेला लागूनच तो प्रोजेक्ट सुद्धा आहे. सो आणि अमेनिटीज सुद्धा आहेत. सो सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आणि ऑलमोस्ट सेम कार्पेट एरिया आहे जसे की बाकीचे फ्लॅट आहेत. त्यामुळे यामध्ये काही कुठलाही बदल नाहीये. सो सर्व दृष्टीने हा इन शॉर्ट आताच तुम्हाला वर्डिक्ट देतो की हा एक चांगला प्रोजेक्ट मला तरी वाटतोय. त्यामुळे तुम्हाला जर या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अर्थातच व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, तुमच्या फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा लाभ होईल. आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे. तिथे तुम्ही जाऊन अजून काही क्वेश्चन्स असतील तर डिस्कस करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. सो हा प्रोजेक्ट आहे तो मेरिटन टावर्स तुम्हाला समजलं असेलच. स्कीम कोड आहे 925 याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. स्कीम कोड आहे 925. मेरिटन टावर्स, लोकेशन आंबेगाव. लोकेशन पुढे समजून घेऊयात आपण. इथे टोटल 16 फ्लॅट्स आहेत ज्याचं की कार्पेट एरिया 52 ते 57 स्क्वेअर मीटर आहे. भलेही कार्पेट एरियामध्ये डिफरन्स आहे, बट तुमची प्राइस एकच असेल. तुमचा जास्त 57 स्क्वेअर मीटरचा असेल, तरी तुम्हाला प्राइस सेमच असेल. 52चा असेल तरी प्राइस सेमच असेल. सो ही एक तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत मे बी बघायला भेटली नसेल. सो अशा टाईपची बाब सुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटते. हे सर्व एल-आय-जी इन्कम ग्रुपसाठी येतं. अर्थातच त्यांचं फॅमिलीचं उत्पन्न, हसबंड वाईफचं उत्पन्न मिळून मागच्या वर्षाचं 9 लाखाच्या आतमध्ये येतं असे लोक इथे अर्ज करू शकतात. ज्यांचं 9 लाखाच्या वरती येतं ते त्यांना इथे अर्ज करता येणार नाहीत. आणि पोझिशन सांगितलं जसं की निअरिंग पोझिशन आहे फेब 26 आहे बट बिल्डिंग रेडी आहे. पोझिशन मे बी सॉफ्ट पोझिशन सुरू सुद्धा आहे. सो अजून म्हाडाची लॉटरी येऊन रजिस्ट्रेशन होईपर्यंत 3-4 महिने, 5-6 महिने पण लागू शकतात. सो तोपर्यंत ऑलमोस्ट तुम्हाला तुमच्या डायरेक्टली हातामध्ये चावीस भेटेल. सो ती एक चांगली गोष्ट आहे. जसं की ई-एम-आय सुरू होईल किंवा तुमचं रेंटचं काय असेल ते सर्व तुम्ही मॅनेज करू शकता जर रेडी असेल तर. इथे बाल्कनी आहे जसं की सांगितलं लिटिगेशन कुठल्याही प्रकारचे नाही. ही कॉमन बिल्डिंगच आहे. जसं की सांगितलं 17 माळ्याची बिल्डिंग यामध्ये की पहिले ते 11 माळ्यापर्यंत म्हाडाचे फ्लॅट देण्यात आले तर फर्स्ट टू 10 पर्यंत प्रत्येकी 2 फ्लॅट असे आणि 11व्या माळ्यावरती 1 फ्लॅट असे टोटल 21 फ्लॅट तुम्हाला असं कॅल्क्युलेट करू शकता. बट या सोडतीमध्ये 16च फ्लॅट अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त ए, बी अशा 2 विंग आहेत जे की 16 माळ्याच्या. सो टोटल अशा कनेक्टेडच आहेत ए, बी, सी विंग आणि त्याच्यामधल्या सी बिल्डिंगमध्ये आपले फ्लॅट असतील. त्यानंतर लोकेशन समजून घेऊयात. तुम्ही मेरिटन टॉवर सर्च केलं तर तुम्हाला अर्थातच
लोकेशन समजेलच. सो हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे इथून तुम्हाला जो कात्रज बायपास जातो, या साईडला तुम्हाला कात्रजचा झू वगैरे, कात्रज चौक वगैरे लागतो. त्याच्या एकदम दोन्ही साईडने हायवे आणि कात्रजचा दोन्ही साईडच्या मधला सेंटर पॉइंट म्हणजे हा तुम्ही बघू शकता. हा सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोड मधून थोडासाच तुम्ही 5 मिनिटावरती 2-3 गल्ल्या सोडले की तुम्हाला लगेच मेरिटन टॉवर्सचा प्रोजेक्ट तुम्हाला इथे बघायला भेटेल. हे बघा. आणि गुगल मॅप्सचे व्ह्यूज जे काही असतात ते जुने असतात. तरी त्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट रेडी पोझिशन हीच बिल्डिंग आहे जे मी सांगतोय. सो एबीसी टावर्स आहेत त्यापैकी मे बी या साईडला चा टावर आहे त्यामध्ये आपले म्हाडाचे फ्लॅट्स असतील. आणि हा तुम्ही बघू शकता एकदम 5 मिनिटं सुद्धा नाही लागणार सर्व्हिस रोडला कनेक्ट व्हायला तुम्हाला. लगेच वॉकेबल डिस्टन्सवरती हा प्रोजेक्ट आहे. आणि आजूबाजूची वस्ती सुद्धा तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट नवीन नवीन कन्स्ट्रक्शन या एरियामध्ये तुम्ही बघू शकता. सर्व बऱ्यापैकी नवीन आहे बिल्डिंग्स तुम्हाला इथे बघायला भेटत आहेत. आणि स्ट्रेट व्ह्यू आपण बघूयात आता. स्ट्रेट व्ह्यू मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मेन चौकामध्ये खाली शॉप्स वगैरे असतील, वरती बिल्डिंग तुम्ही बघू शकता. हा स्ट्रेट व्ह्यू सुद्धा तुम्ही बघू शकता मागच्या वर्षी डिसेंबर 2024 आहे. त्यावेळेस सुद्धा बिल्डिंगचं ऑलमोस्ट काम झालं होतं, त्यामुळे सध्या तरी पोझिशन तुम्हाला लगेच भेटू शकतं. या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता. So अशा टाईपची बिल्डिंग असेल. आणि म्हाडाचे आणि बिल्डरचे सुद्धा फ्लॅट ऑलमोस्ट सेमच आहेत, त्यामुळे सगळं एलिव्हेशन म्हणा किंवा फ्लॅट म्हणा किंवा बाल्कनी म्हणा यांना तुम्ही अशाच टाईपचं तुम्हाला बघायला भेटेल. हे तुम्ही बघू शकता ही ही बिल्डिंग आहे. आणि असा अप्रोच रोड असेल ह्या साईडने सुद्धा आहे आणि समोर पण तुम्हाला जसं दाखवलं दोन्ही साईडने तुम्हाला एंट्री आहे. आणि समोर स्कूल सुद्धा बहुतेक आहे. हा, इथे स्कूल समोरच आहे. सो ती पण एक चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. हे बघा. आणि हार्डली 5 मिनिटामध्ये तुम्ही मेन रोडला पण इकडे कनेक्ट होऊ शकता. सो अशा टाईपचं हे लोकेशन एकदम चांगलं लोकेशन आहे. ज्या लोकांना हा आंबेगाव एरिया आवडतो त्यातलं एक एकदम चांगलं लोकेशन तुम्हाला बघायला भेटेल. आणि जसं की दाखवलं, आता आपण लेआउट बघूयात. हा कॉर्नर आपण जिथून बघितलं, हा टी कॉर्नर. आणि ही पहिली ए बी, ही बी विंग आणि ही सी विंग. जसं तुम्हाला सांगितलं होतं मी राईट साईडची, या साईडची ही सी विंग आहे. सो या सी विंग मध्ये आपले माडाचे फ्लॅट असतील. प्रत्येक फ्लोअरवरती 2 फ्लॅट, फर्स्ट टू 10th फ्लोअर पर्यंत. आणि ते या साईडचे बहुतेक असतील, ह्या साईडचे फ्लॅट असतील. ते 2 जे फ्लॅट आहेत ते या साईड. सो तुम्हाला हा व्ह्यू भेटेल या साईडचा. रोडचा व्ह्यू नाही भेटणार तुम्हाला, बॅक साईडचा व्ह्यू भेटेल. किंवा क्लब हाऊस अम्युनिटीज वगैरे त्यांचा व्ह्यू भेटेल तुम्हाला. आणि अगेन इथे तुम्ही बघू शकता. सो यामधली एक्झॅक्टली ही 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 साईड असेल. आणि ही कॉर्नरचेच 2 फ्लॅट असतील बहुतेक. हे 2 कॉर्नरचे फ्लॅट असतील ज्यांचा की हा व्ह्यू भेटेल. हा किंवा मग या साईडचे असतील. हा मोस्टली या साईडचे असतील फ्लॅट, 2 फ्लॅट. पण दोन्ही कॉर्नरचे फ्लॅट आहेत. हे तुम्ही बघू शकता इथे. मी रेज दिस. सो हे बघा, हा 8व्या माळ्याचा आणि हा 11व्या माळ्याचा फ्लोर प्लॅन आहे. सो ही साईड, ही साईडचे हे 2 फ्लॅट. आणि 11व्या माळ्यावरती जसं सांगितलं एकच फ्लॅट आहे. हे 5 आणि 6 नंबरचे 2 फ्लॅट असतील. आपण पुढे झूम करून बघूया सर्व. आणि हा फर्स्ट टू 10th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे. तर या साईडचे जे आहेत 2 ते असतील भाड्याचे फ्लॅट. सो झूम करून तुम्हाला दाखवतोय. हे 5 आणि 6 ज्याचा की बॅक साईडचा व्ह्यू असेल तुम्हाला. सो दोन्ही ऑलमोस्ट सेमच येतं कार्पेट एरिया. सो आपण एक बघूयात, 5 नंबरचा बघूयात. सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला लॉबी लागेल. त्यानंतर लिव्हिंग प्लस डायनिंग एरिया, ज्याला की तुम्हाला ओपन बाल्कनी आहे. त्यानंतर चांगली मोठी प्रशस्त बाल्कनी आहे. त्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला तुम्हाला इथे किचन बघायला भेटेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्हाला बघायला भेटेल इथे. आणि राईट साईडला चिल्ड्रन्स बेडरूम भेटेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर
मास्टर बेडरूम बघायला भेटेल, ज्याला की अटॅच टॉयलेट बाथरूम आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला सुद्धा ओपन बाल्कनी तुम्हाला देण्यात आलेली आहे. सेम 6 नंबरच्या फ्लॅटला सुद्धा 2 बाल्कनी येतात. हॉलला बाल्कनी आहे, बेडरूमला बाल्कनी आहे. सो एकदम चांगला प्रकारचा लेआउट आहे. असं टॉयलेटच्या पुढे किचन, किचनच्या पुढे टॉयलेट अशा प्रकारचा पण लेआउट नाहीये. किचनला ड्राय बाल्कनी तुम्हाला मे बी नाहीये, कुठे दिसत नाहीये. बट बेडरूमला बाल्कनी आहे आणि हॉलला सुद्धा बाल्कनी आहे आणि कॉमन टॉयलेट सुद्धा लांबच आहे, किचनच्या जवळ नाही आहे. सो एकदम आणि एंट्रन्स लॉबी पण तुम्हाला देण्यात आलेली आहे शिवरागसाठी वगैरे. सो आणि हे जे 2 फ्लॅट आहेत जसं की दाखवलं तुम्हाला, हे तर 2 फ्लॅट आहेत, कॉर्नर फ्लॅट आहेत त्याच्यामुळे आणि 5 नंबरच्या फ्लॅटला तर इथे स्टेअरकेस आहे. सो कुठलीही वॉल अटॅच नाहीये दुसऱ्या फ्लॅट सोबत. सो एकदम कंप्लीट प्रायव्हसी. या 6 नंबरला एक वॉल आहे, कॉमन वॉल. बट 5 नंबरला एक सुद्धा कॉमन वॉल नाहीये. सो त्या दृष्टीने सुद्धा एकदम चांगला लेआउट तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बिल्डरचा जर रेट चालू आहे कारण की सेमच सर्व आहे. तर बिल्डरचा रेट चालू आहे तो 70च्या रेंजमध्ये चालू आहे. 65-70 कारण की रेडी पोझिशन येतं. अगोदर त्यांनी मे बी कमी रेटमध्ये विकले असतील 60च्या रेंजमध्ये, बट आता फ्लॅट अवेलेबल नाहीत. पण जे सेल करतायत त्यांना 75-80च्या रेंजमध्ये सुद्धा लोकांनी ॲड टाकलेल्या आहेत जे की सेल करतायत. सो तुम्ही सेफर साईड 55 लाखापर्यंत इथे आपण 2 बीएचकेची कॉस्टिंग पकडू शकता आणि 2 बीएचकेचा रेंट इथे 20च्या वरतीच तुम्हाला भेटेल. अर्थातच सर्व गोष्टी आहेत, 2-2 बाल्कनी येतात, सर्व अम्युनिटीज यूज करता येतात. त्यामुळे इथे तुम्हाला 20,000च्या वरती रेंट पण बघायला भेटेल. सो फायनल कन्क्लुजन डेफिनेटली फक्त लोकेशन आहे. ज्या लोकांना हे लोकेशन आवडतंय, ज्या लोकांना हे लोकेशन चालतंय, त्या लोकांनी इथे डेफिनेटली डोळे बंद करून अर्ज करावा. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही. लोकेशन कनेक्टिव्हिटी सुद्धा चांगली आहे. ऑलमोस्ट रेडी पोझिशन फ्लॅट्स आहेत. 2 बीएचके तर कॉमन बिल्डिंगमध्ये आहेत. सर्व अम्युनिटीज आहेत. 2-2 तुम्हाला बाल्कनीज बघायला भेटत आहेत आणि फ्लोर प्लॅन सुद्धा उत्तम आहे. सो सर्व दृष्टीने एकदम चांगला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे इथे तुम्ही डेफिनेटली अर्ज करू शकता. सो हे होते या प्रकल्पाबद्दल, प्रोजेक्टबद्दलची माहिती. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. धन्यवाद. आणि दुसरा कुठला स्कीमचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी डेफिनेटली त्याचा नवीन व्हिडिओमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्कीमबद्दलची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.